हॅलो स्टुडंट्स, आजच्या लेक्चरला आपण पाहणार आहे नेक्स्ट क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्सचा पॉईंट. तो आहे नंबर 4, बेस्ड ऑन मॉलिक्युलर फोर्सेस. दॅट इज क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर बेस्ड ऑन मॉलिक्युलर फोर्सेस. तर लक्षात ठेवा, जे आपण पॉलिमर तयार करतोय त्याच्यामध्ये वेगवेगळे मॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन असू शकतात. फॉर एक्झाम्पल, काही फोर्सेस वीक असू शकतात, काही फोर्सेस स्ट्रॉंग असू शकतात. म्हणजे वीक फोर्सेस म्हणजे वॅन फोर्सेस आणि स्ट्रॉंग फोर्सेस दॅट मीन्स हायड्रोजन बॉन्डिंग किंवा डायपोल फोर्स ऑफ अट्रॅक्शन एक्सेट्रा. तर त्याच्या बेसिसवरती आपण पॉलिमरचे चार प्रकार बघतो. त्यातला पहिला आहे तो इलॅस्टोमर. इलॅस्टोमर इज सिम्पली कॉल्ड ॲज रबर्स. मग आपण इलॅस्टोमर कशाला म्हणतो? तर असे पॉलिमर्स विच इलॉंगेट्स by applying force and return to its original position whenever force is removed. That polymers is simply called as elastomers. म्हणजे असे पॉलिमर्स ज्याच्यावरती आपण फोर्स अप्लाय केला की ते इलॉंगेट होतात, लांबतात, आणि ज्यावेळेस फोर्स आपण रिमूव्ह करतो त्यावेळेस ते त्याच्या ओरिजिनल पोझिशनमध्ये येतात. तर त्यांना आपण म्हणतो इलॅस्टोमर्स. सो इलॅस्टोमर्सचे जे एक्झाम्पल आहेत त्यापैकी एक आहे वल्कनायझर रबर किंवा ब्युना एस रबर किंवा ब्युना एन रबर किंवा निओप्रिन रबर एक्सेट्रा. आणि या रबर्समध्ये जो मॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो तो वीक असतो, म्हणजेच वीक वॅन फोर्सेस याच्यामध्ये प्रेझेंट असतात इलॅस्टोमर्समध्ये. दुसरा आहे फायबर्स. फायबर म्हणजे असा पॉलिमेरिक सबस्टन्स ज्याच्यामध्ये हाय टेन्साईल स्ट्रेंथ असते आणि तो थ्रीड लाईक असतो. अशा पॉलिमेरिक सबस्टन्सेसना आपण फायबर्स म्हणतो. आणि फायबर्समध्ये स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्सेस असतात. आता हे स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्सेस एकतर हायड्रोजन बॉन्डिंगचे असतील किंवा डायपोल फोर्स ऑफ अट्रॅक्शनमुळे असतील. तर हे जे स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आहेत, तर या स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्सेसमुळे त्या पॉलिमरची जी टेन्साईल स्ट्रेंथ असते ती थोडीशी हाय असते. तर ते सर्व पॉलिमर्स आपले फायबर्स असतात. ठीक आहे. एक्झाम्पल आहे टेरिलिन किंवा नायलॉन 6 किंवा नायलॉन 66 एक्सेट्रा. थर्ड आहे थर्मोप्लास्टिक पॉलिमर्स. तर अगदी सोपा आहे हा पॉलिमर. त्याची डेफिनेशन आहे असे पॉलिमर्स ज्याच्यावरती हीट अप्लाय केल्यानंतर सॉफ्ट होतात आणि कूल केल्यानंतर हार्ड होतात. आणि जे पॉलिमर्स रिमोल्डेड असतात आणि रिशेप आपल्याला त्याला ऑब्टेन करता येतो, अशा पॉलिमर्सना आपण थर्मोप्लास्टिक पॉलिमर्स म्हणतो. पुन्हा एकदा बघा, असे पॉलिमर्स ज्यांच्यावरती हीट अप्लाय केलं की सॉफ्ट होतात आणि कूलिंग केलं की हार्ड होतात. आणि असे पॉलिमर्स जे रिमोल्डेड करता येतात किंवा रिशेप त्यांना देता येतो, अशा सर्व पॉलिमर्सना आपण थर्मोप्लास्टिक पॉलिमर्स म्हणतो. आता या थर्मोप्लास्टिक पॉलिमर्समध्ये वीक फोर्सेस प्रेझेंट असतो त्याच्या पॉलिमर चेनमध्ये. आणि त्याचे एक्झाम्पल सांगता येतील PVC किंवा पॉलिथिन या टाईपमध्ये. आणि लास्ट आहे तो थर्मोसेटिंग पॉलिमर्स. थर्मोसेटिंग पॉलिमर्स म्हणजे असे पॉलिमर्स ज्यांना हीट केल्यानंतर इनफ्युजिबल मास तयार होतं. आणि असे पॉलिमर्स जे कॅनॉट बी रिमोल्डेड अँड रिशेप्ड, त्या पॉलिमर्सना आपण थर्मोसेटिंग पॉलिमर्स म्हणतो. हे लक्षात ठेवा, असे प्लॅस्टिक मटेरियल, पॉलिमर म्हणजे प्लॅस्टिक, तर असं प्लॅस्टिक मटेरियल ज्याच्यावरती हीट अप्लाय केल्यानंतर इनफ्युजिबल मास तयार होत असेल आणि त्याला रिशेप किंवा रिमोल्ड ऑब्टेन करता येत नसेल, तर अशांना आपण थर्मोसेटिंग प्लॅस्टिक्स म्हणतो किंवा थर्मोसेटिंग पॉलिमर्स म्हणतो. तर या थर्मोसेटिंग पॉलिमर्समध्ये स्ट्रॉंग फोर्सेस प्रेझेंट असतात त्याच्या पॉलिमर चेनमध्ये. आणि त्याचे एक्झाम्पल्स आहेत बकेलाइट किंवा UF प्लॅस्टिक, म्हणजे युरिया फॉर्माल्डिहाइड प्लॅस्टिक. तर पुन्हा एकदा हा पार्ट पाहत असताना थर्मोप्लास्टिकमध्ये आपल्याला आणखीन एक पॉईंट सांगता येईल. तो असेल, हा जनरली लिनियर किंवा ब्रँचड पॉलिमर असतो. आणि थर्मोसेटिंगमध्ये हा जनरली क्रॉस लिंक्ड म्हणजेच नेटवर्क पॉलिमर असतो. तर डिस्टिंग्विशिंग पॉईंटसाठी पण तुम्हाला हे पॉईंट्स त्याच्यामध्ये तुम्ही सहज ॲड करू शकता. 2 मार्काला प्रश्न विचारले, गिव्ह द डिस्टिंग्विशिंग पॉईंट बिटवीन थर्मोप्लास्टिक पॉलिमर्स अँड थर्मोसेटिंग
पॉलिमर्स. तर हे सर्व लक्षात ठेवा. आणि टॉपिकच्या क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमरच्या लास्ट पॉईंटमध्ये आपण जातोय. तो आहे क्लासिफिकेशन बेस्ड ऑन बायोडिग्रेडेबिलिटी. बायोडिग्रेडेबिलिटी मीन्स तो पॉलिमर डिकॉम्पोज होतो का नाही होत, याच्या बेसिसवरती त्याचे दोन प्रकार आहेत. एक आहे बायोडिग्रेडेबल पॉलिमर आणि दुसरा आहे नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर. म्हणजे असा पॉलिमर जो नष्ट होऊ शकतो बाय मायक्रो ऑर्गॅनिझम्स, त्यांना आपण म्हणणार आहे बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स. म्हणून इथे डेफिनेशन शॉर्टमध्ये सांगता येईल, दी पॉलिमर्स विच आर अफेक्टेड बाय मायक्रोब्स कॉल्ड ॲज बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स. तर याचे बेस्ट एक्झाम्पल आहे PHBV आणि दुसरा आहे नायलॉन 2 नायलॉन 6. तर हे पॉलिमर्स मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा वापर करून आपण डिकम्पोज करू शकतो, म्हणजे त्यांचं नष्टीकरण आपण डिस्प्लेस करू शकतो. त्यांना आपण म्हणणार आहे बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स. हे निर्माण करण्याचं रिझन आहे की जनरली मॅक्झिमम पॉलिमर्स हे नॉन बायोडिग्रेडेबल आहेत. म्हणजे एकदा का आपण बनवले तर त्यांचा लाईफ टाईम पिरियड जो आहे तो 600 ते 700 वर्ष आहे. म्हणजे 600-700 वर्ष हा नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर आपल्याला नष्ट करता येतं नाही. मग याच्यामुळे मॅक्झिमम पोल्युशन क्रिएट होतं किंवा अदर हजार्डस इफेक्ट्स आपल्याला भेटतात. मग हे भेटू नयेत म्हणून सायंटिस्टनी पॉलिमर्स तयार केलेले आहेत ते बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स, आणि याचा एन्व्हायरमेंटला कोणताही साईड इफेक्ट नाही. नेक्स्ट बघूया नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स. म्हणजे असे पॉलिमर्स विच कॅनॉट बी अफेक्टेड बाय मायक्रोब्स. म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर करून आपण हे पॉलिमर्स नष्ट करू शकत नाही, त्यांना आपण म्हणतो नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स. तर हे आहेत पॉलिव्हिनिल क्लोराईड म्हणजे PVC, बकेलाईट, नायलॉन 6, नायलॉन 66, त्याच्यानंतर युरिया फॉर्माल्डिहाइड प्लॅस्टिक, त्याच्यानंतर आणखी एक सांगता येईल आपल्याला तो टेरिलिन, त्यालाच आपण पॉलिस्टर वगैरे म्हणतो. तर हे सर्व पॉलिमर्स नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर्समध्ये येतात. ठीक आहे. तर या लेक्चरला आपण क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्स हा पॉईंट कंप्लीट केलेला आहे. तर थोडासा रिवाइज पार्ट म्हणून आपण शॉर्टमध्ये एक ट्री डायग्राम बघूया क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमरची. तर पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या लेक्चरमधला जो डाटा आहे तो आपण इथे शॉर्टमध्ये पाहायचा आहे. तर क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्स आपण 5 प्रकारे पाहिले होतं. एक होतं बेस्ड ऑन सोर्स, दुसरं होतं बेस्ड ऑन स्ट्रक्चर, 3 नंबरला होता बेस्ड ऑन पॉलिमरायझेशन प्रोसेस, 4 नंबरला होता बेस्ड ऑन मॉलिक्युलर फोर्सेस आणि 5 नंबरला होता बेस्ड ऑन बायोडिग्रेडेबिलिटी. तर बेस्ड ऑन सोर्समध्ये आपण 3 पॉलिमर पाहिले होते, नॅचरल पॉलिमर, सिंथेटिक पॉलिमर्स आणि सेमी सिंथेटिक पॉलिमर्स. त्याच्यानंतर बेस्ड ऑन स्ट्रक्चरच्या बेसिसवरती आपण 3 पॉलिमर परत पाहिले होते. ते होते लिनियर पॉलिमर्स, ब्रँचड पॉलिमर्स आणि नेटवर्क पॉलिमर. थर्ड होता तो बेस्ड ऑन पॉलिमरायझेशन. त्याच्यामध्ये आपण आणखीन 3 पाहिले होते. त्यापैकी पहिला होता ॲडिशन पॉलिमरायझेशन, दुसरा होता कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन आणि तिसरा होता रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन. आणि चौथा जो क्लासिफिकेशन पार्ट होता तो आजच्या लेक्चरमधला होता बेस्ड ऑन मॉलिक्युलर फोर्सेस. तर मॉलिक्युलर फोर्सेसच्या बेसिसवरती आपण पॉलिमरचे 4 प्रकार बघतो. एक होता इलॅस्टोमर, दुसरा फायबर, तिसरा थर्मोप्लास्टिक पॉलिमर आणि लास्ट वन थर्मोसेटिंग पॉलिमर्स. आणि लास्ट होता तो बेस्ड ऑन बायोडिग्रेडेबिलिटी. तर त्याच्या बेसिसवरती 2 पॉलिमरचे टाईप पाहिलेले होते. पहिला होता बायोडिग्रेडेबल पॉलिमर आणि दुसरा होता नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स. तर हा क्लासिफिकेशनचा पार्ट केअरफुली स्टडी करा. नेक्स्ट लेक्चरला भेटूया नेक्स्ट टॉपिकमधील पॉईंट्स आहेत. तोपर्यंत टेक केअर.